सुधाकर भाऊ घारे, नारायणजी डामसे यांच्या सहकार्याने मोहोली गावातील बंद पडलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलला. कर्जत तालुक्यातील मांडिवली ग्रामपंचायत हद्दीतील मोहोली गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर वादळी व मुसळधार पावसामुळे अचानक निकामी झाल्याने गावातील वीज पुरवठा काही दिवसांपासून खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत होता. निकामी झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी महावितरणाकडून तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा यासाठी गावातील महेश मसे, अतुल दुर्गे आणि प्रतीक दुर्गे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आणि रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायणजी डामसे यांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्याला यश येत महावितरणाने निकामी झालेला ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलला असून मोहोली गावातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सुधाकर भाऊ घारे, नारायणजी डामसे तसेच महेश मसे, अतुल दुर्गे, प्रतीक दुर्गे आणि महावितरण प्रशासनाचे आभार मानले. भविष्यात अशा तांत्रिक बिघाडावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.